गाडीने बघायचं मामा. तुम्ही म्हणाल तसं. चला चला. कुठे आहे प्रसाद? तर इथे रातच्या 3 वाजता रथ सजवतात. आता पालखी पुढे जाणार. आमचं दर्शन झालंय. निवांत काढा. थांबा जरा व्यवस्थित या हळूहळू. बरोबर. अडीच वाजले तर 2:30 इथं की दुसऱ्या पालखीला आलोय आम्ही. तुकाराम महाराजांची पालखी आहे. तुकाराम महाराजांची पालखी ही आता दर्शन घ्यायला आलेलो आम्ही. तिकडं आम्ही अकलूजला आलेलो दर्शन घ्यायला. आणि त्याच्या अगोदर ज्ञानोबा माऊलीची तिथलं दर्शन केलं आम्ही. तिथं पण चांगलं दर्शन भेटलं आणि तिथं पण चांगलं दर्शन भेटलं. तर इथं फोटो काढायला थांबलोय आम्ही. इथं दर्शन करून आलो की पुढं डेकोरेशन केलं एकदम मस्त. तर म्हणलं फोटोही काढावं, व्हिडिओ काढावं म्हणून इथं थांबलेलो. आणि आम्ही दर्शनाला अकलूजला आलोय. तुकाराम महाराजांच्या पालखीला आलोय. इकडं पालखी चाललेली म्हणजे आम्ही तिथून घरनं आम्ही 10-11 वाजता निघलेलो. आणि मग इथं 12 वाजेपर्यंत पोहोचलो. कारण लवकर निघायचं चाललेलं पण माझी तब्येत परत खराब झाली म्हणून परत म्हणलं नको जायला. परतच्याला एकदम बरं वाटायला लागलं. म्हणलं देवाची इच्छा आहे आणि देवानं बोलवल्याशिवाय काय कुठली गोष्ट होत नाही. तर मग परत मला बरं वाटायला लागलं. मी जेवली ही काय नव्हती. मग इथं दर्शन केलं. इथं जरा फोटोही काढल्या. गुंजनचं पप्पा म्हणलं चल जरा नाश्ता कर. तर म्हणलं मी एकटी नाही नाश्ता करत, चहाही पिते. मग परत ज्याला गुंजनच्या पप्पाने इथं आम्ही हॉटेलमध्ये गेलो. मग पावभाजी मागवली. म्हणलं चला आम्ही पण खातो तुझ्या संग. मग परत मागवलेली. इथं असं जो माणसं म्हणजे असं व्हिडिओ फोटो वगैरे असे काढत होते. वारकरींचं कसं असतं काय त्यांना म्हणजे एक देवाच्या विश्वासावरती घरनं निघत असते. ते जेवढं त्यांनी मग गरीब असो कोण असो पैसे जेवढं त्यांनी जमा वगैरे केलेलं असतं ते त्यांच्याजवळ असतात. काहींचे तर म्हणजे असं एक पैसा जोडून त्यांनी देवासाठी येत असते ते. पण काही लोक एवढे असतात ना म्हणजे आता काय बोलू. म्हणजे एक असं काय आम्ही इथं जेवायला म्हणजे नाश्ता करायला गेलो आणि बाहेर येतोय तोपर्यंत एक माणूस ओरडत होता मोठ्या मोठ्यानं. आम्हाला आवाज देत होता ना. आम्ही म्हणलं काय झालं त्याला. मला वाटलं काय म्हणजे वेगळंच काय झालं त्याला म्हणून ओरडायला लागला. म्हणून काय झालं आम्ही असं विचारतोय.
तर जवळ आम्ही जसं पळत पळत जायला असं त्याने एका चोराला पकडलेलं आणि त्या चोरानं त्याचं पैसे काढून म्हणजे त्याची बॅगच पूर्ण घेऊन पळत होता. आणि ते जरा हातानं असं थोडासा त्याला पॅरालिस होता, जी म्हणजे ज्याचं पैसे चोरीला गेलं ना तरी पण तो आरेला आलता. पण चोरी करणाऱ्यानं फक्त दारू प्यायसाठी म्हणजे काय आता बोलावं, दारू प्यायला भेटावं म्हणून त्यानं त्याची बॅग चोरली आणि त्याच्यातून ती पैसे काढणार होता. पण तेवढ्यात त्या माणसाने पकडलं आणि त्याला ते हात अपंग असल्यामुळे थोडासा त्याला पकडताच येत नव्हतं. पण त्याने तरी पण एकदम असा घामाघूम झालता एवढा त्यानं पकडलेला. मग आम्ही पळत गेलो, धरलं आणि ज्यानं चोरी केली तर तो पण एकदम म्हणजे असं एकदम पण म्हातारा नव्हता, पण थोडासा असा म्हातारा होता. म्हणून तरी पण ओरडलो, हे केलं. म्हणलं देवाला येताय का कशाला येताय माणसांच्या चोऱ्या करायला, माणसं कुठून कुठून कशी कशी येतात. ते म्हणतात ना ज्या वेळेस वारी असते त्यावेळेस देव मंदिरात नसतो तर वारकऱ्यांसंग असतो. असं झालं बिचाऱ्याचं. परच्याला मग पैसे ही त्याची बॅग ही सापडली, कारण ती त्याचा पाठला एकदम असा करत होता आणि एकदम गाडीच्या बाजूला जाऊन लपला. पण त्यानं एकदम धीर सोडला नाही, त्याला धरला तवाच राहिला. आणि मग एकदम मोठ्यानं रातच्या 3 वाजता हे सगळं चाललेलं. मग परच्याला माणसं ही सगळे, मग आम्ही गेलो. माझ्या लक्षातच नाही ब्लॉग सुरू करायचा, कारण एवढ्या टेन्शनमध्ये लक्षातच नाही, कारण त्याचं ती ओरडणं हिन बघून मला एवढं वाईट वाटलं ना. मग मी पण भडकली परच्याला त्या माणसं, की म्हणलं देवाला येता का चोऱ्या करायला येता, स्वतःला होत नाही तर देवाचं काय, भक्ती काय म्हणा, ज्याची त्याची मना मर्जी असते, पण असलं तरी करू नका, मेहनतीनं करून खावा. आणि त्याच्या जागेवर आता म्हणजे एकदम असं दुसरं कोण असतं तर बोलणं हे म्हणजे असं त्या माणसाला ज्यानं चोरी केली ती म्हातारा माणूस असल्यामुळे जास्त काय मला बोलू पण वाटतं ना. बाकीची लोक पण बोलत होती. तर मग इथं आम्ही मावशीच्या घरी गेलो. त्याच्यानंतर काय परच्याला उठून डायरेक्ट घरी गेलो. प्यार